भारतीय विज्ञानासाठी एक मोठी बातमी आहे. लडाखमध्ये आता नवीन आणि शक्तिशाली दुर्बिणी बसवल्या जात आहेत. चला याबद्दल जाणून घेऊया. तर लडाख हे जागतिक खगोलशास्त्राचं केंद्र का बनत आहे, चला बघूया. या सगळ्या प्रकल्पाचं मुख्य कारण आहे लडाखची खास जागा. पण असं काय विशेष आहे तिथे? उंच जागा, कोरडी हवा आणि स्वच्छ आकाश यामुळे लडाख जगातल्या सर्वोत्तम निरीक्षण स्थळांपैकी एक आहे. एवढंच नाही तर इथे भारताचा पहिला डार्क स्काय रिझर्व्ह आहे. म्हणजे प्रकाश प्रदूषण नाही, फक्त स्वच्छ आकाश. चला तर मग या खास जागेचा फायदा घेणाऱ्या 3 मोठ्या दुर्बिणी प्रकल्पांवर एक नजर टाकूया. पहिला आहे नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप. हा खास सूर्याचा अभ्यास करण्यासाठी बनवला गेला आहे. हा टेलिस्कोप आपल्याला सूर्यावरील घटना आणि स्पेस वेदरबद्दल महत्त्वाची माहिती देईल, जी आपल्यासाठी खूप गरजेची आहे. आणि ही एक खूप हुशार रणनीती आहे. NLSTचा डेटा आदित्य L1 सोबत मिळून भारताला सूर्य संशोधनात पुढे नेईल. आता वळूया दुसऱ्या प्रकल्पाकडे, नॅशनल लार्ज ऑप्टिकल टेलिस्कोप. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विचार करा, याचा मुख्य आरसा तब्बल 13.7 मीटर मोठा असेल. म्हणजे हा जगातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणींपैकी एक ठरणार आहे. याची रचना खूपच वेगळी आहे. हा एक मोठा आरसा नाही, तर 90 लहान आरसे एकत्र जोडून बनवला आहे. 30 मीटर टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय प्रकल्पातील अनुभवामुळेच भारत NLOT स्वतः तयार करू शकत आहे. आणि तिसरा प्रकल्प म्हणजे जुन्या हिमालयन चंद्र टेलिस्कोपला एक मोठं अपग्रेड मिळत आहे. याचा सध्याचा 2 मीटरचा आरसा बदलून आता 3.7 मीटरचा नवीन सेगमेंटेड आरसा बसवला जाईल. तर या सगळ्याचा भारतीय आणि जागतिक विज्ञानावर काय परिणाम होईल, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. या नवीन सुविधांचे 3 मुख्य फायदे आहेत, जे खगोलशास्त्रासाठी एक गेम चेंजर ठरू शकतात. थोडक्यात ही गुंतवणूक भारताला विज्ञानात आघाडीवर आणेल आणि आपलं विश्वाचं ज्ञान वाढवण्यासाठी एक नवं पर्व सुरू करेल.